आज मस्त कोपरच्या खाडीतली मच्छी भेटलेली आहे। हा बघा काळा मासा, दुसरं नाव आहे चपटा। मस्त मिक्स मच्छी आहे, काळा मासा आणि जिताडी आहे। कापून स्वच्छ धुवून आता जेवढी लागेल तेवढीच करणार आहे आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जिताडा आणि काळा मासा कापून घेतलेला आहे, अर्ध्याची बट्टी करणार आहे आणि अर्धा मी फ्राय करणार आहे। प्रॉन्सची चिली आणि चिंबोऱ्यांचं कालवण करणार आहे। बट्टीसाठी 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, किसलेलं आलं, कढीपत्ता, आलं लसूण मिरचीची पेस्ट, काळं वाटण, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, चिंच आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यात कोथिंबीर घालून मग गॅसवर मी मंद आचेवर मस्त मच्छी शिजवून घेणार आहे। तांदळाच्या भाकरीसोबत ही बट्टी खूपच छान लागते। मच्छी मस्तपैकी शिजलेली आहे, कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून घेते। चिंबोऱ्यांच्या कालवणासाठी टेचलेला लसूण, आलं, मिरची, 1.5 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1.5 चमचा काळं वाटण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि इथे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून हे चिंबोरा आणि सर्व मसाले घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि 1.5 ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। एका बटाट्याच्या फोडी आणि कोथिंबीर घालून झाकण द्यायचं आहे। थोड्या वेळात उकळी आल्यावर चिंबोरे मी दुसऱ्या बाजूने आता पलटून घेत आहे आणि झाकण देऊन मी परत चिंबोऱ्यांचं कालवण शिजवून घेणार आहे। मच्छी फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये हळद, धणा पावडर, लाल तिखट मसाला, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। अर्धा लिंबाचा रस लावून मच्छीला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये टेचलेला लसूण, कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यावर मसाला लावलेल्या मच्छीच्या तुकड्या घालायच्या आहेत। एकीकडे तुम्ही बघू शकताय चिंबोरी सुद्धा आता मस्त शिजलेली आहे। कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस मी बंद करून घेत आहे। रस्सा बघू शकता किती मस्त झालेला आहे। मच्छीच्या तुकड्या सुद्धा आता दोन्ही बाजूनी मस्त पलटून घेतलेल्या आहेत। मच्छी सुद्धा मस्त फ्राय झालेली आहे, मी जास्त कडक करणार नाहीये। कोथिंबीर घालून गॅस बंद करत आहे। प्रॉन्स चिलीसाठी प्रॉन्समध्ये अर्धा लिंब पिळून घेतला, टेचलेला लसूण, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, अर्धी सिमला मिरची घालून गॅसवर ठेवली आणि फास्ट गॅसवर सर्व व्यवस्थित परतून घेतलं। चवीनुसार मीठ घातला। प्रॉन्सला पाणी सुटल्यावर मग त्याच्यामध्ये शेजवान सॉस आणि सोया सॉस घातला। परत एकदा व्यवस्थित सर्व प्रॉन्स शिजेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये पांढरे तीळ आणि कांद्याची पात घातली आणि हे झालेलं आहे पूर्ण आजचं जेवण। जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा।